नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज. आपल्या चॅनलचं नाव फार्माशास्त्र. तर याच्या अगोदर आपण 2 पार्ट पाहिलेले आहेत, ठीक आहे, जे की आपल्याला सांगत होते की नवीन ड्रग मॅन्युफॅक्चर कसं करायचं, त्याच्यानंतर डोसेज फॉर्म त्या नवीन ड्रगपासून कसा बनवायचा हे आपण पाहिलेलं आहे. आता आपला डोसेज फॉर्म बनवून कंप्लीट झालेला आहे. आता काय करायचं तर त्याला मार्केटमध्ये विकायला आणलं पाहिजे. तर आज आपण पाहणार की तो जो डोसेज फॉर्म आपण बनवला तो मार्केटमध्ये कसा येतो किंवा आपल्यापर्यंत कसा येतो, ठीक आहे. हाऊ द डोसेज फॉर्म रीचेस टू अस. डोसेज फॉर्म आपल्यापर्यंत कसा येतो, ठीक आहे. डोसेज फॉर्म आपल्यापर्यंत कसा येतो. आता या स्टेपमध्ये सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट जो आहे दॅट इज कॉल्ड फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. त्या सब्जेक्टचं नाव आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये फार्मसी शॉपचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, गाईडलाईन्स आहेत, जे काही शेड्यूल त्याच्यामध्ये आहेत त्याची आपण स्टडी करतो. आणि जे काही लॉज आणि रेग्युलेशन्स आपल्या फार्मसीला मेंटेन करतात त्याची आपण स्टडी कशामध्ये करतो तर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये करतो. हा विषय शिकणे का महत्त्वाचे आहे तर फार्मसी शॉपचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्यासाठी लागणारा जो काही एरिया आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट लागतात, या सगळ्याची माहिती आपल्याला दिलेली आहे कशात फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये. या विषयामध्ये आपण इन डिटेल स्टडी करतो की फार्मसी ओव्हरऑल कशी वर्क करते आणि त्याला कुठले लॉज आणि रेग्युलेशन मेंटेन करतात. त्याच्यानंतरचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विच इज कॉल्ड फार्मसी प्रॅक्टिस. नाव ॲज द नेम सजेस्ट, जसं की हे नेम सजेस्ट करतं, या सब्जेक्टमध्ये फार्मसीची ओव्हरऑल प्रॅक्टिस आपण कशी करायची, फार्मसी ओव्हरऑल कशी वर्क करते, हॉस्पिटल फार्मसी आहे, त्याच्यानंतर रिटेल फार्मासिस्ट जो आहे तो कसा काम करतो किंवा त्याच्या कामाच्या काय पद्धती आहेत याचे आपल्याला ज्ञान या सब्जेक्टमध्ये मिळते. फार्मसी प्रॅक्टिस हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. यामध्ये आपल्याला जो काही फार्मसीचं प्रॅक्टिस आहे त्याच्या संबंधात पूर्ण माहिती मिळते. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायला पाहिजे तर आपल्याला शिकायला पाहिजे द सब्जेक्ट कॉल्ड सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसी, ठीक आहे. सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसी हा सब्जेक्ट 7th और 8th सेमला आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर जे काही मेडिसिन्स आहेत ते सोसायटीवर कसे इफेक्ट करतात याच्या संबंधित माहिती आपल्याला कशात पाहायला मिळते तर सोशल आणि प्रिव्हेंटिव्ह फार्मसीमध्ये. फार्मसिस्टचा जो काही रोल आहे टू एज्युकेट पीपल याची आपण स्टडी करतो कशामध्ये सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह फार्मसी. देन आफ्टर द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर दिस कन्सर्न्ड स्टेप दॅट इज हाऊ द डोसेज फॉर्म रिचेस टू अस इज called pharmaceutical marketing. फार्मास्युटिकल मार्केटिंग किंवा फार्मा मार्केटिंग मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे विच इज अन ऑप्शनल सब्जेक्ट फॉर द 8th सेम, बट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. वाय? त्याचं कारण असं की ड्रग जेव्हा मार्केटमध्ये एंटर करतो तेव्हा त्याचं तो नवीन ड्रग फॉर्म्युलेट केलेला आहे
त्याचा यूज काय, हे लोकांना कळण्यापेक्षा डॉक्टरना कळणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला शिकायला पाहिजे फार्मा मार्केटिंग. ठीक आहे. आता ड्रगचं असं रेग्युलेशन आहे इंडियामध्ये की ड्रगची मार्केटिंग आपण डायरेक्टली ओपन सोर्सवरती नाही करू शकत. ज्याप्रमाणे तंबाखूचे प्रोडक्टची मार्केटिंग आपण ओपन सोर्समध्ये नाही करू शकत, त्याचप्रमाणे ड्रगची मार्केटिंग आपण ओपन सोर्समध्ये करू शकत नाही. त्यामुळेच तुम्ही टी व्हीवरती कधीच पॅरासिटामॉलची ॲड पाहिलेली नसेल. हेच कारण आहे की फार्मा मार्केटिंग हा सब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि याचं इम्पॉर्टन्स जे आहे. ठीक आहे. आता तंबाखूची मार्केटिंग आपल्याला ओपन सोर्समध्ये करता येत नाही, जसं की पान मसाला आहे त्याची मार्केटिंग करता येत नाही. पण तरीही बऱ्याच त्याला काय म्हणतात सरोगेट मार्केटिंगच्या वेनं बऱ्याच कंपनी या मार्केटिंग करतात. पण ते सोडा, विषय आपला फार्मास्युटिकल मार्केटिंग. तर ड्रगची ओपन मार्केटिंग करता येत नाही, त्यासाठी काय करायला पाहिजे तर डॉक्टरला त्या ड्रगबद्दल आपल्याला अवेअर करायला पाहिजे. हा ड्रग मार्केटमध्ये न्यू आला आहे हे आपल्याला डॉक्टरला कळवायला पाहिजे. त्यासाठी कंपनीने नेमलेला माणूस किंवा व्यक्ती, त्याचं नाव असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह विच इज कॉल्ड MR किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काय करतो तर तो जो काही नवीन ड्रग आपण बनवलेला आहे त्याची मार्केटिंग करायला हा व्यक्ती डॉक्टरपर्यंत पोचतो. डॉक्टरपर्यंत पोचून त्या ड्रगबद्दल माहिती, तो कसं काम करतो, काय नाही करीत, काय करतो, ठीक आहे, या सगळ्याबद्दल तो त्याची मार्केटिंग करतो. त्याच्यानंतर हे जे ओपन नाही किंवा टेबलाखालून होत असलेल्या गोष्टी जसे की ऑफर्स, त्याच्यानंतर गिफ्ट्स etc तो डिलिव्हर करतो. ठीक आहे. या झाल्या फार्मास्युटिकल मार्केटिंग विच इज मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. आता काय झालं, आपला ड्रग पूर्णपणे मार्केटमध्ये पोचलेला आहे. या 4 सब्जेक्टच्या मार्फत आपण शिकलो की आपला ड्रग मार्केटमध्ये कसा पोचवायचा आहे. आता आपला ड्रग मार्केटमध्ये पोचला. ठीक आहे. आपण काय शिकलो होतो की ड्रगचे जे काही ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स आहेत ते एका छोट्या ग्रुपवरती होतात. त्याच कारणामुळे काय होतं की जेव्हा छोटा ग्रुप असतो, आता असं तर होत नाही की खूप मोठ्या ग्रुपवरती आपल्याला ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स करता येत नाहीत. खूप मोठा ग्रुप इन द सेन्स मोर दॅन 1 लाख पीपलवरती ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स होत नाहीत, छोटे ग्रुप असतात. त्याच कारणामुळे काय आहे की जेनेटिक जे काही व्हेरिएशन असतात पीपलमध्ये किंवा इतर काही गोष्टी जसं की रेअर डिसीजेस असतात, इतर काही ह्युमन बॉडीली कंडिशन्स असतात, अशा पीपलवरती त्या ड्रगचा काय इफेक्ट होईल याची स्टडी आपणाला करता येत नाही. त्याच कारणामुळे असं होतं की बऱ्याच वेळी एखाद्या व्यक्तीला त्या ड्रगची ॲडव्हर्स इफेक्ट जाणवायला लागतात. तर ते ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला मॅनेज करायला किंवा त्याच्यावरती ते अवॉइड करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इज फार्माकोव्हिजिलन्स. या सब्जेक्टमध्ये आपण काय शिकतो तर ॲडव्हर्स इफेक्ट जे काही ड्रगचे आहेत, पोस्ट मार्केटिंग सर्व्हेलन्स आणि ॲडव्हर्स इफेक्ट जे काही ड्रगचे आहेत ते कसे मॅनेज करायचे हे आपण या सब्जेक्टमध्ये शिकतो. त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे विच इज फार्माकोव्हिजिलन्स आणि रेग्युलेटरी अफेअर्स, हे सब्जेक्ट्स हँड इन हँड काम करतात. हे डिपार्टमेंट एकमेकांशी खूप रिलेटेड आहेत. रेग्युलेटरी affairs. So regulatory affairs is all concerned about maintaining the drug in the legal form. ठीक आहे. लीगल जे काही रिक्वायरमेंट्स असतात त्यामध्ये तो ड्रग मेंटेन करायला पाहिजे, कारण की मेडिसिन्सचे लीगल जे काही रूल्स असतात ते रोज म्हणल्यासारखं अपडेट होतात. त्याच्यामुळे ते मेंटेन करण्यासाठी ते ड्रग जो काय आहे मार्केटमध्ये टिकवून ठेवण्यासाठी रेग्युलेटरी अफेअर्सचा खूप मोठा रोल आहे. त्यासाठी रेग्युलेटरी अफेअर्स आपल्याला शिकायला पाहिजे. कशासाठी तर जे काही त्या ड्रगचे लीगल गोष्टी आहेत त्या सगळ्या मॅनेज करण्यासाठी आपल्याला रेग्युलेटरी अफेअर्सचा संबंध येतो. तर हे
6 विषय होते. हाऊ द डोसेज फ्रॉम रिचेस टू अस या बिटमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर स्मॉल पॉईंट आहे विच इज हाऊ द ड्रग ॲक्ट्स इन आवर बॉडी. ठीक आहे. हाऊ द ड्रग ॲक्ट्स इन द बॉडी. ठीक आहे. हाऊ द ड्रग ॲक्ट्स इन द बॉडी. आता हाऊ द ड्रग ॲक्ट्स इन द बॉडी हे आपण पाहिलेलंच आहे की ड्रगचं काय इफेक्ट होतात, कसे होतात, त्यासाठी कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. पण तरी देखील आपण ते पाहू. त्यासाठी 2च सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायला पाहिजेत, जे की आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. विच आर कॉल्ड फार्माकोलॉजी 1, 2 and 3 and बायोफार्मास्युटिक्स. हे 2 सब्जेक्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी की ड्रगचं बॉडीमध्ये काय होतं हे स्टडी करण्यासाठी हे 2 सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. तर या 2 सब्जेक्ट सोबतच आपलं हे 2 सब्जेक्ट आपण ऑलरेडी पाहिलेलं आहेत की याच्यामध्ये काय स्टडी होतं, फार्माकोलॉजीमध्ये काय स्टडी होतं. तर ड्रगचं जे काही बॉडीवरती ॲक्शन होतं, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड देन आफ्टर एक्सक्रिशन. आणि बायोफार्मास्युटिक्समध्ये देखील सेम, बट काही थोड्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर या गोष्टी आपण या 2 सब्जेक्टमध्ये शिकतो. आणि यासोबतच आपलं जे काही होतं ते ओव्हरऑल फार्मसीचा सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. जे काही सब्जेक्ट होते ते या 4 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड करून ओव्हरऑल फार्मसीचे सगळे सब्जेक्ट आपण कंप्लीट केलेले आहेत. जे 2-3 काही राहिले असतील ते थोडं रिसर्च करण्यामध्ये प्रॉब्लेममुळे राहिले असतील. तर हे होतं की कसे फार्मसीचे सब्जेक्ट कोरिलेट करतात. भेटू आपण नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाहों में खो जाओ, धड़कन में